रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात। त्यातीलच एक उपक्रम म्हणजे रोज प्रकल्प। रोज रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन प्रकल्प। या रोज प्रकल्पामध्ये संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प सुरू करण्यात आला। 10 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये तुम्हाला आम्ही इयत्ता 11वीचा सिलेबस, त्याचप्रमाणे ब्रिजिंग इंटरॅक्शन म्हणजे 8वी 9वी 10वी मध्ये तुम्ही जे काही शिकलेला आहात त्याच्याशीच रिलेटेड टॉपिक 11वी 12वी मध्ये कशा पद्धतीने आहेत हे आपण ब्रिजिंग इंटरॅक्शन मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर तुम्हाला काही ई बुक्स या ठिकाणी ई बुक्स विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला रोज काही व्हिडिओ दिले जातील। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही शिकणार आहात त्या शिकलेल्या भागावरती बोर्ड पॅटर्न क्वेश्चन तसेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन देण्यात येणार आहेत। एकदम पुस्तक अभ्यासण्यापेक्षा एक पॉइंट स्टडी केला की त्यावरील प्रश्नांचा सराव व्हावा हा हेतू हे क्वेश्चन देण्यामागे आहे। आता या ठिकाणी हा प्रकल्प आपण सुरू करत आहोत। हा प्रकल्प आपण PCMB विषयासाठी सुरू केलेला आहे। 10वी पर्यंत तुम्ही जो बोर्ड पॅटर्नचा सराव केला होता, 11वी 12वी मध्ये तुम्हाला थोडा वेगळ्या परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना तोंड द्यावं लागतं। 12वी नंतर या ठिकाणी JEE असेल, नीट असेल किंवा CET एक्झाम असेल, या स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सारख्या प्रश्नांचा सराव होणं फार गरजेचं असतं आणि हा सराव तुम्हाला या रोज प्रकल्पामधून अतिशय चांगल्या रीतीने होणार आहे। आता पुढं विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला माझी स्वतःची ओळख करून देते। माझं नाव आहे मिसेस शुभांगी शंकर कापरे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, सब्जेक्ट बायोलॉजी। माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे MSc MAd MBA DSM। त्याचबरोबर 11वी 12वीचं जे टेक्स्ट बुक आहे, बालभारतीतर्फे जे टेक्स्ट बुक काढलं जातं त्या टेक्स्ट बुक मध्ये मी रायटर म्हणून काम केलेलं आहे। तसेच ATBS ची मी मेंबर आहे। ATBS हे बायोलॉजीचं एक असोसिएशन आहे। हे असोसिएशन डॉक्टर होमी भाभा सायन्स सेंटर मुंबई याच्याशी संलग्न आहे। म्हणजे या ठिकाणी ऑलिम्पियाडचे क्वेश्चन पेपरचं सेटिंग वगैरे करण्यात येतं, त्या सेंटरची मी मेंबर आहे। आता इथं थोडक्यात इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण थोडं बायोलॉजी सब्जेक्टकडे वळूया किंवा बायोलॉजी सब्जेक्टची थोडक्यात माहिती घेऊया। जो सब्जेक्ट तुम्ही 10वी पर्यंत सायन्स 1 आणि सायन्स 2 या पद्धतीनं शिकलेला आहात, तेच 11वी मध्ये आल्यानंतर आता सायन्स न राहता प्रत्येक सायन्सचा सब्जेक्ट हा वेगवेगळा होत असतो। यापूर्वी तुम्ही फिजिक्स विषयाची माहिती पाहिली आहे, त्याच पद्धतीनं फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि मॅथमॅटिक्स असे तुम्हाला आता वेगळी 4 पुस्तकं स्टडी करायची असतात। त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे बायोलॉजी। आता टेक्स्ट बुक जे आहे
हे टेक्स्ट बुक तयार कोण करतं? टेक्स्ट बुक मध्ये जे मटेरियल दिलं जातं ते मटेरियल कोण ठरवतं? आणि मग हे जे ऑथरायझ्ड पुस्तक आहे हे पुस्तक सगळेजण महाराष्ट्रामध्ये टेक्स्ट बुक म्हणून त्याचा यूज करतात. म्हणजे बोर्ड पॅटर्नची एक्झाम जी असते त्या एक्झाम मध्ये या पुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे जे टेक्स्ट बुक आहे हे तयार कोण करतं? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, म्हणजेच त्याला आपण बालभारती असं म्हणतो. या बालभारती मार्फत या टेक्स्ट बुकची निर्मिती केली जाते. आता या टेक्स्ट बुकचं जर आपण बायोलॉजी सब्जेक्टचं जर हे टेक्स्ट बुक पाहिलं तर या टेक्स्ट बुकचं हे फ्रंट पेज आहे आणि दुसरं जे पेज आहे पुढचं ते बॅक पेज आहे. आता इथं जे दिलेलं फ्रंट पेज आहे, कोणत्याही पुस्तकाचं टेक्स्ट बुकचं फ्रंट पेज असू द्या, हे फ्रंट पेज आणि बॅक पेज हे बोलकच असतं. बोलकं म्हणजे त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या इमेजेस वगैरे जे आहेत, सिम्बॉल जे आहेत, ते सिम्बॉल आपल्याला काहीतरी सांगत असतात. आता या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये इथं बालभारतीनं हे पुस्तक तयार केलेलं आहे. यामध्ये बालभारतीचं इथं लोगो दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आता या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे हे या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे. इथं तुम्हाला फ्रंट पेजवरती डॉल्फिनचं फिगर दिसते किंवा पिक्चर दिसते. इथं तुम्हाला सनफ्लॉवर दिसतोय. याचाच अर्थ बायोलॉजी विषयामध्ये, जीवशास्त्र विषयामध्ये तुम्ही प्लांट्स आणि ॲनिमलचा स्टडी करणार आहात. इथं जे दिलेले आहेत पिक्चर त्याच्यावरून असं लक्षात येतं की प्लांट्स आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आणि हे जे पॉइंट तुम्ही स्टडी केलेले आहेत त्या पॉइंटच्या नॉलेजचा वापर तुम्ही व्यवहारामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सेलची डायग्राम दिलेली आहे, या ठिकाणी टिश्यूची डायग्राम दिलेली आहे आणि इथं मायक्रोस्कोप दाखवलेला आहे. म्हणजेच हे जे फ्रंट पेज आहेत ते या पद्धतीनं निर्देशित करतं की कोणत्याही ऑर्गॅनिझमचा बेसिक युनिट हे बॉडीचं बेसिक युनिट हे सेल असतं. सेल पासून, अनेक सेल पासून टिश्यू तयार होतो आणि सेल आणि टिश्यू हे जे आहेत ते मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला अंडर मायक्रोस्कोपच पाहावे लागतात. आणि मग या टिश्यू पासून वेगवेगळे ऑर्गन तयार होतात. ऑर्गन पासून वेगवेगळ्या सिस्टीम तयार होतात आणि मग सिस्टीम तयार होऊन एखादा ऑर्गॅनिझम तयार होतो. आणि इथं एक्झाम्पल म्हणून ह्यूमनची बॉडी दाखवलेली आहे. म्हणजे आपण स्वतःचाच या ठिकाणी स्टडी करणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणजे सेल असेल, सेल पासून टिश्यू असेल, टिश्यू पासून ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम आणि कंप्लीट ह्यूमन बॉडीचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे अतिशय बोलकं असं हे फ्रंट पेज या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यात मधून काय आपल्याला स्टडी करायचंय हे या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे. टेक्स्ट बुकचं जर तुम्ही बॅक पेज पाहिलं तर या बॅक पेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी मशरूमची डायग्राम दिसेल. म्हणजे मशरूमचे स्टडी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक व्हायरस दिसतोय. या व्हायरसचं नाव आहे बॅक्टेरियोफेज. त्याच पद्धतीनं इथं तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर दिसतंय. म्हणजे डीएनएचं स्ट्रक्चर पण आपण स्टडी करायचं आहे आणि हे डीएनएच्या स्ट्रक्चर बरोबरच आपण ह्यूमन बिईंगचा जो स्टडी करतोय त्याच्यामध्ये इथं तुम्हाला ब्रेनचा भाग दाखवलेला आहे. म्हणजे ब्रेनशी रिलेटेड सुद्धा पॉइंट आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. इयर दिसतोय इथं बघा ह्यूमनचा. म्हणजे इयर असू द्यात, हिअरिंग मेकॅनिझम असू द्यात, हे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. आता या ठिकाणी इथं तुम्हाला व्हायरस दाखवलेला आहे, या ठिकाणी ह्यूमन बिईंग दाखवलेला आहे. म्हणजे लोएस्ट ऑर्गॅनिझम जर असेल व्हायरस तर हायेस्ट ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता आहे? ह्यूमन बिईंग. मग या ठिकाणी
स्मॉल लिव्हिंग किंवा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, व्हायरस, इथपासून ते हायर ॲनिमल म्हणजेच ह्युमन बिईंग याचा आपण या ठिकाणी बायोलॉजीमध्ये स्टडी करणार. अतिशय समर्पक असं हे फ्रंट पेज आणि बॅक पेज या ठिकाणी दिलेलं आहे. आता या टेक्स्ट बुक बघताना काही वेळेला विद्यार्थी फ्रंट पेज बॅक पेज एक चित्र म्हणून बघतात, पण त्याच्यामध्ये जे दिलेलं असतं मटेरियल हे काहीतरी सिम्बॉल असतात त्याचे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पुस्तक उघडल्यानंतर, फ्रंट पेज उघडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला सेकंड पेजवर फॉर टीचर्स असं दिलेलं आहे. फॉर टीचर्स म्हणजे टीचरनी कशा पद्धतीनं टीचिंग करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या पेजवर काही कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेली आहेत. ही कॉम्पिटन्सी स्टेटमेंट जी दिलेली आहेत त्यामध्ये युनिट दिलेले आहेत आणि त्या युनिटच्या पुढं कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 11वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये साधारण 5 युनिट दिलेले आहेत. या 5 युनिट मधून पुढं कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही हे 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक स्टडी कराल, ते स्टडी केल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत हे निर्देशित करणारे पॉइंट म्हणजे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. कोणताही टॉपिक या ठिकाणी तुम्ही लर्न केल्यानंतर त्याच्यामधून तुम्ही काय शिकलात, त्याचा पुढे काय उपयोग, हे निर्देशित करणारा पॉइंट म्हणजे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. ठीक आहे, या पद्धतीनं थर्ड पेजवर ही कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेली आहेत, युनिटचे नेम दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत. एकूण 5 युनिट या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर पुढच्या पेजवर इंडेक्स दिलेली आहे, त्याला आपण कंटेंट असं म्हणूया. या कंटेंट मध्ये एकूण 16 लेसन्स आहेत. मी आता इथं चॅप्टर हा शब्द वापरत नाही, लेसन शब्द वापरते. आधी आपण युनिट बघितलेले आहेत. एकूण 5 युनिट आहेत आणि या 5 युनिट मध्ये हे 16 लेसन डिवाइड केलेले आहेत. मग या 16 लेसन मध्ये पहिला जो आहे तो लिव्हिंग वर्ल्ड आहे, सिस्टेमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया, सेल स्ट्रक्चर आहे, सेल डिव्हिजन आहे, प्लांट टिश्यू आहे, ॲनिमल टिश्यू आहे, फोटोसिंथेसिस, त्यानंतर ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन आणि स्केलेटन असे जे टॉपिक आहेत. जर टॉपिकची आपण नावं पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की 8वी 9वी 10वीच्या सिलेबस मध्ये हेच पॉइंट आपण स्टडी केलेले आहेत. तेच लेसन आपण आता डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे 11वी 12वीला नवीन काहीतरी असतं वगैरे, अवघड असतं असा भाग नाहीये, लक्षात घ्या. जे तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकलेला आहात तो बेस आहे आणि त्याच्याच पुढे आपण हे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. आता हा सगळा तुम्ही टेक्स्ट बुकचा वगैरे स्टडी केल्यानंतर यातल्या किती गोष्टी तुम्हाला आत्मसात झालेल्या आहेत हे पाहण्यासाठी काय करणार आहोत तर मूल्यमापन करणार आहोत. कशाच्या सहाय्याने मूल्यमापन केलं जातं तर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजिन्सीपणा येण्यासाठी मूल्यमापनाचा एक पॅटर्न ठरवलेला आहे. हा पॅटर्न कोण ठरवतं तर हा पॅटर्न महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्या मार्फत हा इव्हॅल्युएशनचा किंवा मूल्यमापनाचा आराखडा ठरविला जातो. आणि या आराखड्यानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डच्या ज्या ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी एकसारखी परीक्षा पद्धत वापरली जाते. आता हा आराखडा काय आहे किंवा पॅटर्न काय आहे, आपण फक्त बायोलॉजीशी रिलेटेड जे टॉपिक आहेत त्या टॉपिक विषयी आराखडा बघूया किंवा बायोलॉजीशी रिलेटेड जे काही परीक्षा पद्धती आहे ती आपण या ठिकाणी बघूया. बायोलॉजी मध्ये 11वी साठी एकूण 16 चॅप्टर दिलेले आहेत. चॅप्टर किंवा आपण त्याला लेसन असं म्हणूया. 16 लेसन दिलेले आहेत. 16 लेसनचं इथं मार्क्सचं
डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता या मार्क्समध्ये बायोलॉजीचा जो पेपर आहे तो कंपल्सरी विदाउट ऑप्शन हा 70 मार्काचा पेपर असणार आहे ॲन्युअलचा, आणि विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर 98 मार्क्सचा त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर असणार आहे. आणि मग प्रत्येक चॅप्टरचं लेसनचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. हे वेटेज जे आहे ते वेटेज तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इंडेक्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला कुठंतरी ते लिहिलेलं असेल किंवा त्याची झेरॉक्स असेल आणि मग ते बघायला पाहिजे वगैरे असं न करता तुम्ही सरळ ते टेक्स्टबुकमध्ये इंडेक्समध्ये जर त्याचं वेटेज दिलं तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाणार आहे. कुठला टॉपिक किंवा कुठला चॅप्टर किती मार्काला आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. एखादा चॅप्टर समजा 7 मार्काला असेल तर 7 मार्काची आपली तयारी त्या चॅप्टरची झाली पाहिजे. काही चॅप्टर हे कमी वेटेजचे आहे. लिव्हिंग वर्ल्ड असेल हा 2 मार्काचा फक्त चॅप्टर आहे, म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन येताना 2 मार्काचेच क्वेश्चन येणार आहे. म्हणजे इथं जर तुम्ही चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणता चॅप्टर आपल्याला डिटेल करावा लागेल हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. या पद्धतीनं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे 70 मार्काचं कंपल्सरी आणि 98 मार्काचं कशासाठी असणार आहे विथ ऑप्शन. त्यानंतर आता तुम्हाला 11वी मध्ये ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत बघा. 11वी मध्ये वर्षभरामध्ये तुम्हाला 2 युनिट टेस्ट द्यायचे आहेत. पहिली युनिट टेस्ट, दुसरी युनिट टेस्ट. पहिली युनिट टेस्ट झाल्यानंतर दुसरी जी परीक्षा असणार आहे ती टर्मिनल एक्झाम असणार आहे आणि टर्मिनल एक्झाम नंतर पुढची युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट असणार आहे आणि लास्ट ॲन्युअल म्हणजे तुमची वार्षिक परीक्षा असणार आहे. आता याचं जर नेचर आपण पाहिलं, युनिट टेस्ट 1 जी आहे ही फक्त थेरी असणार आहे. याच्यामध्ये 25 मार्काचा पेपर तुम्हाला असणार आहे. टर्मिनल एक्झाम जी आहे याच्यामध्ये फक्त थेरी असणार आहे आणि 50 मार्काचा क्वेश्चन पेपर असणार आहे. युनिट टेस्ट सेकंड सुद्धा किती मार्काची असणार आहे 25 मार्काची असणार आहे. आणि ॲन्युअल वार्षिक परीक्षा मात्र इथं किती मार्काची असणार आहे, थेरीचा पेपर जो आहे तो 70 मार्काचा असणार आहे आणि प्रॅक्टिकल हे 30 मार्काचा असणार आहे. म्हणजे वर्षभरामध्ये 11वीच्या पूर्ण वर्षामध्ये फक्त एकदाच तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. मग ॲन्युअल परीक्षेच्या वेळेस थेरीचा पेपर 70 मार्काचा आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. टोटल जर वर्षभराच्या परीक्षा आपण पाहिल्या तर त्यांची बेरीज साधारण, त्यांच्या मार्क्सची बेरीज साधारण 200 होते. आता एक विषय आपला 200 मार्काचा आहे का, नाही. मग या ठिकाणी एक विषय हा 100 मार्काचाच आहे. मग टोटल 200 मार्क आहेत. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात, तर हे जे 200 मार्क आहेत त्या 200 मार्काचं कन्व्हर्जन 100 मार्कामध्ये केलं जातं. बघा आता हे कन्व्हर्जन कसं केलं जातं त्याला आपण फायनल इव्हॅल्युएशन असं म्हणूया. टोटल ॲव्हरेज कसं काढलं जातं, म्हणजे 2 युनिट टेस्ट, टर्मिनल एक्झाम आणि ॲन्युअल एक्झाम 100 मार्काची. हे टोटल मार्क जे आहेत ह्याची बेरीज केली जाते आणि ही बेरीज जी आहे त्या बेरजेला 2 नी भागलं जातं आणि मग तुमचे येणारे जे मार्क आहेत ते 100 पैकी मार्क काढले जातात. या पद्धतीनं फायनल इव्हॅल्युएशन केलं जातं. आता यामध्ये मग 100 मार्काला आपण म्हणतो त्या पद्धतीनं 35ला पासिंग असतं, बरोबर. म्हणजे इथं आपलं एकत्रित पासिंग आहे. 70 मार्काची थेरी आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल. या पद्धतीनं 100 मार्क एका विषयाला आहेत आणि पासिंग जे आहे ते 35 मार्काला पासिंग असेल. फायनल इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आता प्रत्येक पेपर हा युनिट टेस्ट असेल, टर्मिनलचा पेपर असेल आणि ॲन्युअलचा पेपर असेल. या पेपरचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा, फॉर्मॅट कसा असतो. इथं युनिट टेस्ट 1 असू द्या किंवा युनिट टेस्ट सेकंड असू द्या, 11वी असू द्या 12वी, सेमच फॉर्मॅट आहे, लक्षात घ्या. ही जी युनिट टेस्ट आहे ही 25 मार्काची युनिट टेस्ट आहे. साधारण त्याच्यासाठी 1.5 तास वेळ असतो.
यामध्ये एकूण 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड सेक्शन डी. आता सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 आणि 2 येणार आहेत. क्वेश्चन 1 हा कसा असणार आहे, MCQ टाइप क्वेश्चन असणार आहे आणि सेकंड क्वेश्चन जो आहे तो कसा असणार आहे, VSA टाइप असणार आहे. म्हणजे हे सेक्शन ए मधले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कंपल्सरीचे क्वेश्चन असणार आहेत. 1 मार्काचा एक प्रश्न असणार आहे MCQ आणि VSA व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, हे 1 मार्काचे असणार आहेत आणि हे कंपल्सरीचे क्वेश्चन असणार आहेत. सेक्शन बी त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे बघा, अटेम्प्ट एनी 4, म्हणजे इथं ऑप्शन असणार आहेत, लक्षात घ्या. शॉर्ट आन्सर टाइप इथं क्वेश्चन येणार आहेत, ऑप्शन असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे येत आहेत त्यातले 4 सोडवायचे आहेत. सेक्शन सी मध्ये अटेम्प्ट एनी 2 आहे, म्हणजे इथं सुद्धा ऑप्शन असणार आहेत. हे सुद्धा शॉर्ट आन्सर क्वेश्चन असणार आहेत. किती मार्कला असणार आहेत, हे 6 मार्कला असणार आहेत. 2 मार्कला 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे एक क्वेश्चन किती मार्कला असणार आहे, 3 मार्कला. आणि लास्ट जो क्वेश्चन आहे सेक्शन डी आहे, त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 1 आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न असणार आहेत, पैकी तुम्हाला एकच सोडवायचा आहे. लॉंग आन्सर टाइप या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाईल. तो क्वेश्चन किती मार्काचा असणार आहे, 4 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. या पद्धतीनं युनिट टेस्टचं जे क्वेश्चन पेपरचा फॉर्मेट आहे तो या पद्धतीनं असेल. आता युनिट टेस्ट नंतर पुढचा जो फॉर्मेट आहे टर्मिनल एक्झाम. टर्मिनल एक्झामचा पेपर हा 50 मार्काचा असणार आहे. 50 मार्कासाठी तुम्हाला साधारण 2.5 तास वेळ असणार आहे. आता जसा युनिट टेस्टचा पॅटर्न आपण पाहिला त्याच पद्धतीनं या परीक्षेमध्ये सुद्धा ABCD असे सेक्शन असणार आहेत. मगाशी सांगितलं तसंच ए सेक्शन हा कसा असणार आहे, कंपल्सरीचा असणार आहे, MCQ आणि VSA. बी सेक्शन मध्ये अटेम्प्ट एनी 8 असणार आहेत, 8च सोडवायचे, तिथं जास्त दिलेले असणार आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्काचा असणार आहे, 2 मार्काचा. म्हणजे 8 प्रश्न सोडवायचे, एक प्रश्न किती मार्काला, 2 मार्काला असेल. सेक्शन सी मध्ये अटेम्प्ट एनी 4 आहे, 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी किती मार्काला असेल, 3 मार्काला एक प्रश्न असेल. आणि सेक्शन डी मध्ये अटेम्प्ट एनी 2 या ठिकाणी 2 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे, त्यातले ऑप्शन असणारच आहे. आणि एक प्रश्न त्यामध्ये किती मार्काला असेल, 4 मार्काला. असे 8 मार्काचे 2 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. कुठल्याही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न फॉर्मेट लक्षात घेताना आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय त्या ठिकाणी आन्सर काय लिहायचंय, ज्याला आपण मॉडेल आन्सर म्हणतो. मॉडेल आन्सर प्रमाणे आपला आन्सर असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क पडतात. मग काही ठिकाणी काही प्रश्नामध्ये डायग्राम काढायची असती, त्या डायग्रामला मार्क असतात आणि राहिलेले मार्क हे एक्सप्लेनेशनला असतात. समजा 4 मार्काचा प्रश्न असेल तर त्यामध्ये काही वेळेला डायग्राम 2 मार्काला विचारली जाते आणि डिस्क्रिप्शन 2 मार्काला विचारलं जातं. किंवा 3 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा एखादा डायग्रामचा क्वेश्चन असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 10वी पर्यंत स्टडी केलेला आहे, स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम 2 मार्काला विचारली तर 2 मार्काला त्याचं एक्सप्लेनेशन, असा हा क्वेश्चन 4 मार्काचा होऊ शकतो. या पद्धतीनं टर्मिनलचं जे फॉर्मेट आहे परीक्षेचं त्यामध्ये मार्कांचं वेटेज या पद्धतीने. आता पुढची जी एक्झाम आहे ती अॅन्युअल एक्झाम आहे. आतापर्यंतच्या एक्झामला या ठिकाणी काय प्रॅक्टिकल नाहीये, लक्षात घ्या. अॅन्युअल एक्झाम मध्ये मात्र ज्याला वार्षिक परीक्षा आपण म्हणतो त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर हा 70 मार्काचा असणार आहे आणि वेळ किती असणार आहे, 3 तास वेळ असणार आहे. युनिट टेस्टला 1.5 तास, टर्मिनल एक्झामला 2.5 तास आणि अॅन्युअल एक्झामला 3 तास ही पेपरची वेळ असणार आहे. आता या 70 मार्कामध्ये तुम्ही पेपर आल्यानंतर क्वेश्चन पेपरचं नेचर वगैरे सगळं बघता, ABCD सेक्शन सगळं बघता, पण त्याच्यावरती ज्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या जनरल इन्स्ट्रक्शन काही मुलं वाचत नाहीत. मग या सूचना न वाचल्यामुळं सुद्धा काही वेळेला प्रश्न लिहायचे राहतात.
ह्या सूचना वाचणं सुद्धा गरजेचं असतं. आता हा जो क्वेश्चनचा पेपरचा पॅटर्न आहे तो टर्मिनल सारखाच असणार आहे, फक्त पेपर इथं किती मार्काला असणार आहे? 70 मार्काला. सेक्शन ए बी सी डी. यामध्ये सेक्शन ए मध्ये MCQ आणि क्वेश्चन सेकंड हा VSAचा कंपल्सरीचा असणार आहे. आणि सेक्शन बी पासून मग तुम्हाला ऑप्शन क्वेश्चन सुरू होतात, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि लॉंग आन्सर क्वेश्चन. यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये लास्ट जो आहे लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणजे टोटल क्वेश्चन पेपर जर आपण पाहिला तर किती प्रश्न आहेत? 31 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 4 सेक्शन मध्ये हे 31 प्रश्न डिवाइड केलेले आहेत. आणि पॅटर्न जो आहे तो युनिट टेस्ट टर्मिनल प्रमाणेच आहे. आन्सर त्याच पद्धतीनं लिहायची. जेव्हा तुमची युनिट टेस्ट तुम्ही देणार आहात तेव्हा युनिट टेस्टला कदाचित 1 किंवा 2 टॉपिक असतील. टर्मिनलला पूर्ण 16 टॉपिक पैकी टर्मिनलला साधारण 8 टॉपिक असतील. आणि अॅन्युअलला मात्र तुम्हाला 16च्या 16 टॉपिक असणार आहेत. म्हणजे युनिट टेस्टला झालंय, टर्मिनलला झालंय, तोच पुन्हा इकडं चॅप्टर येणार नाही असं होणार नाही. अॅन्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला 16 चॅप्टर करायचे आहेत. या पद्धतीनं अॅन्युअलचं जे आहे ते वेटेज दिलेलं आहे. आता कुठलाही क्वेश्चन पेपर काढताना या क्वेश्चन पेपर मध्ये काही मुलं म्हणतात बघा आजचा पेपर सोपा होता, काही जणांना तो अवघड जातो. सोपा अवघड असं आपण ठरवत असतो. क्वेश्चन पेपर काढताना सर्वसामान्य मुलांपासून ज्यांचा IQ जास्त आहे सर्वांचा विचार करून क्वेश्चन पेपर काढला जातो. आणि वेटेज जे ठरवलं जातं ते ऑब्जेक्टिव्ह नुसार ठरवलं जातं. या ठिकाणी कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा? नॉलेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ऍप्लिकेशन स्किल आहे. मग त्याच्यावरती किती प्रश्न विचारायचे हे ठरलेलं असतं. नॉलेज असेल त्याच्यामध्ये 29 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे 30% क्वेश्चन हे नॉलेजवर विचारले जातात. तुम्ही जे स्टडी करताय त्याचं तुम्हाला किती नॉलेज मिळालेलं आहे त्याच्यावरती 30%. अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये 42% क्वेश्चन हे अंडरस्टँडिंगचे असतात. तुम्ही शिकलेला भाग तुम्ही किती आत्मसात केलेला आहे याच्यावरती 42% प्रश्न विचारले जातात. ऍप्लिकेशन स्किल जे आहे तुम्ही जे मिळवलेलं ज्ञान आहे त्याचा वापर तुम्ही कसा करताय, त्याचं ऍप्लिकेशन कसं करताय आणि त्याच्यामधून तुमचं कोणतं स्किल डेव्हलप झालंय याच्यावरती 28% क्वेश्चन विचारले जातात. असे क्वेश्चन पेपर जेव्हा 70 मार्कचा असतो तेव्हा 98 मार्क्स हे विथ ऑप्शन असतात आणि 70 मार्क हे कंपल्सरी साठी तिथं विचारले जातात. आता हे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर पुढं या ठिकाणी डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे क्वेश्चन पेपर काढताना या 3 पॉइंटचा विचार केला जातो. काही क्वेश्चन हे इझी असतात, काही क्वेश्चन ॲव्हरेज असतात आणि काही क्वेश्चन हे डिफिकल्ट लेवलचे असतात. अगदीच सगळे प्रश्न सोपे काढले तर सगळीच मुलं पास होणार, लक्षात घ्या. अगदीच डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन काढले तर बरीचशी मुलं नापास होणार आहेत, लक्षात घ्या. मग याचा मध्य काढून काही प्रश्न हे इझी असतात, काही प्रश्न हे ॲव्हरेज मीडियम लेवलचे असतात आणि काही प्रश्न हे हायर डिफिकल्टीचे असतात. यामध्ये 30% क्वेश्चन हे इझी असतात त्यामुळे पासिंगचं प्रमाण हे जास्त असतं, लक्षात घ्या. 30% क्वेश्चन हे कसे असतात? इझी असतात. 50% क्वेश्चन हे मीडियम स्वरूपाचे असतात. म्हणजे इथं 80% प्रश्न हे साधारण सोपेच असतात. मग मेरिट कशामध्ये लागत असतं? डिफिकल्टी लेवलचे जे क्वेश्चन आहेत ते 20% असतात आणि या 20% मध्ये मग मेरिट लागत असतं. मग या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रश्न जे असतात MCQ असतील, VSA असतील, SA असतील किंवा LA असतील, यामध्ये MCQ मध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा असतो. असे साधारण 10 प्रश्न विचारले जातात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे 8 मार्काचे साधारण असतात. SA 1 शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे 24 मार्क्सचे असतात
आणि SA2 36 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात आणि लॉंग आन्सर क्वेश्चन हे 20 मार्क्सचे विचारले जातात आणि टोटल वेटेज जे आहे मार्क्सचं तिथं 98 मार्क्सचा क्वेश्चन पेपर तुमचा तयार होतो. 70 मार्काचा पेपर हा विथ ऑप्शन जर पाहिला तुम्ही तर तो विथ ऑप्शन हा 98 मार्काचा तो क्वेश्चन पेपर असतो. त्यापैकी तुम्ही 70 मार्काचं लिहायचं असतं आणि 70 पैकी तुम्हाला मार्क्स मिळत असतात. या पद्धतीनं हे वेटेज असतं. आता डिफिकल्टी लेवल मगाशी सांगितली, इझी प्रश्न असतात, काही ॲव्हरेज असतात, मीडियम असतात आणि काही डिफिकल्टी लेवलचे असतात. मग यातले युनिट टेस्टला इझी प्रश्न किती असतात? विथ ऑप्शन 11 क्वेश्चन असतात. मार्क्स ठीक आहे, 30% क्वेश्चन हे कसे असतात? इझी असतात. 50% क्वेश्चन हे मीडियम लेवलचे असतात आणि 20% क्वेश्चन हे डिफिकल्टी लेवलचे असतात. मग युनिट टेस्टला 11 मार्काचे असेल, त्याच्यानंतर ॲव्हरेज क्वेश्चन हे 18 मार्काचे असतील आणि डिफिकल्टी लेवल किती असतात? 7 मार्काचे क्वेश्चन हे डिफिकल्टी लेवलचे असतात. टर्मिनलला इझी क्वेश्चन 21 मार्काचे, मीडियम क्वेश्चन 35 मार्काचे आणि 14 क्वेश्चन हे कसे असतात? डिफिकल्टी लेवलचे असतात. ॲन्युअल एक्झाम मध्ये 29 मार्काचे क्वेश्चन हे इझी असतात. हे सगळं विथ ऑप्शन चाललेलं आहे. 41 मार्काचे क्वेश्चन हे मीडियम लेवलचे असतात आणि हायर लेवलचे क्वेश्चन हे 28 मार्काचे क्वेश्चन हे हायर लेवलचे असतात. असे 98 मार्काचे जे क्वेश्चन पेपर तयार होतो त्यामध्ये इझी, ॲव्हरेज आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन हे काय केले जातात? डिवाइड केले जातात. त्यानंतर नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि ॲप्लिकेशन या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते युनिट टेस्टला किती मार्काचे असतात, टर्मिनलला किती मार्काचे असतात आणि ॲन्युअलला किती मार्कचे असतात. या ठिकाणी युनिट टेस्टला आपण इथं 36 मार्क लिहिलेत, पण विथ ऑप्शन 36 आहे. क्वेश्चन पेपर तुम्हाला किती मार्काचा सोडवायचा आहे? क्वेश्चन पेपर तुम्हाला 25 मार्काचा सोडवायचा आहे. टर्मिनलचा क्वेश्चन पेपर इथं 70 मार्क लिहिले, पण किती मार्कचा सोडवायचा आहे? 50 मार्कचा सोडवायचा आहे. आणि ॲन्युअलचा क्वेश्चन पेपर तुम्हाला 70 मार्कचा सोडवायचा आहे. हे जे सगळे मार्क दिलेले आहेत हे विथ ऑप्शन मार्क दिलेले आहेत आणि या पद्धतीनं त्याचं वेटेज असणार आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला सगळे जर क्वेश्चन आपण पाहिले, मॅक्झिमम क्वेश्चन MCQ 10 मार्क, मग 10 मार्क पैकी नॉलेज चे किती क्वेश्चन असणार आहेत? 3 क्वेश्चन असणार आहेत. अंडरस्टँडिंगचे 4 क्वेश्चन असणार आहेत आणि ऍप्लिकेशन अँड स्किलचे 3 क्वेश्चन असणार आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर, त्यापैकी नॉलेजचे जे क्वेश्चन आहेत ते 2, अंडरस्टँडिंगचे 4 क्वेश्चन आणि ऍप्लिकेशनचे 2 क्वेश्चन. या पद्धतीनं जसे मार्क आहेत त्या पद्धतीनं ते क्वेश्चन 3 भागामध्ये डिवाइड केलेले असतात. नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि ऍप्लिकेशन अँड स्किल. आता हे झालं इव्हॅल्युएशनचा पॅटर्न. इव्हॅल्युएशनचा पॅटर्न स्टडी करताना यंदाचं वर्ष हे कोविड-19चं इयर ठरत आहे. त्यामुळं काही वेळेला कॉलेजमध्ये जाऊन किंवा शाळेमध्ये जाऊन लर्निंग प्रोसेस झालेली नाहीये, अध्ययन अध्यापन झालेलं नाहीये. जे सगळं चाललेलं आहे अध्ययन अध्यापन हे कशावरून चाललेलं आहे? ऑनलाईन चाललेलं आहे. त्यामुळं बालभारतीनं निर्णय घेतलेला आहे किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे की काही % सिलेबस हा डिलीट करायचा. हा जो डिलीट केलेला सिलेबस आहे तो फक्त एवढाच अकॅडमिक इयर पुरता मर्यादित आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मग हा जो डिलीट केलेला सिलेबस आहे, हा डिलीट केलेला सिलेबस सुद्धा तुम्ही थोडासा स्टडी करा. या अर्थानं हा डिलीट केलेला सिलेबस फक्त बोर्ड पॅटर्न साठी डिलीट केलेला आहे. जेईई असेल, नीट असेल किंवा CET एक्झाम असेल याच्यामध्ये हा पोर्शन डिलीट केलाय असं अजून तरी त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही. फ्युचरमध्ये काय सांगतील हे आपल्याला आता माहित नाहीये. फक्त हा सिलेबस, म्हणजे कुणीही कन्फ्युजन करू नका, हा सिलेबस फक्त बोर्ड एक्झाम साठी या ठिकाणी डिलीट केलेला आहे. हा जो डिलीट केलेला सिलेबस आहे हा तुम्हाला जे शिक्षक शिकवतात त्या शिक्षकांकडे आलेला असेल, त्यांच्याकडून तो सिलेबस घ्या डिलीट झालेला आणि सरळ टेक्स्टबुक मध्ये मार्क करा, हा पॉइंट डिलीट झालेला आहे, हा पॉइंट डिलीट
झालेलं आहे. म्हणजे थोडासा तुमचा स्टडी करण्याचं कमी होईल आणि इतर जे टॉपिक आहेत कंपल्सरी परीक्षेला त्याच्याकडे तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन राहील. इथं काही प्रॅक्टिकल डिलीट केलेले आहेत. तुमचे टीचर तुम्हाला सांगतील कोणती प्रॅक्टिकल डिलीट केलेली आहेत आणि मग प्रॅक्टिकल सुद्धा कोणती डिलीट, साधारण तुम्ही जी प्रत्यक्ष येऊन लॅबमध्ये प्रॅक्टिकल करणार आहात ती प्रॅक्टिकल साधारण डिलीट केलेली दिसत आहेत. राहिलेली प्रॅक्टिकल तुम्हाला कशा स्वरूपामध्ये कशी घेणार हे तुमचे टीचर तुम्हाला एक्सप्लेन करतीलच. आता हे डिलीट केल्यानंतर 30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. लक्षात घ्या, बायोलॉजीला 30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. या 30 मार्काच्या प्रॅक्टिकलमध्ये 3 मार्क हे तुमच्या जर्नलसाठी असतात किंवा त्याला आपण हँडबुक म्हणूया. यावेळेस बालभारतीनं ती हँडबुक काढलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही रायटिंग केलं की तुमचे ते 3 मार्काचं मटेरियल तयार होईल. 5 मार्क प्रोजेक्टला आहेत. विषयाशी रिलेटेड तुम्ही एखादा प्रोजेक्ट लिहायचा आहे त्याच्यासाठी 5 मार्क आहेत आणि 2 मार्क हे तुम्ही जी ओव्हरऑल सगळं प्रॅक्टिकल करणार आहात त्या प्रॅक्टिकल करण्यासाठी आणि त्याच्यावरती वाहवा घेण्यासाठी 2 मार्क आहेत. मग असे 10 मार्क तुमचे तुम्ही प्रॅक्टिकल न करता हे सगळं कंप्लीट केल्यानंतर, जर्नल वगैरे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला हे 10 मार्क मिळणार आहे. प्रॅक्टिकल ऍक्च्युअली तुम्हाला किती मार्कचं करायचं आहे? ऍक्च्युअली प्रॅक्टिकल तुम्हाला फक्त 20 मार्काचं करायचं आहे. मग त्यामध्ये प्रॅक्टिकल, काही प्रॅक्टिकल पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये करण्यासाठी आहेत, काही प्रॅक्टिकल तुम्हाला स्पॉटिंगसाठी असतात. म्हणजे ॲनिमल किंवा प्लांट तिथं ठेवले जातात आणि तुम्ही ते आयडेंटिफाय करायचे असतात आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं असतं. या स्वरूपामध्ये सुद्धा काही प्रॅक्टिकल्स या ठिकाणी आहेत. त्याला आपण स्पॉटिंगची प्रॅक्टिकल म्हणतो. मग इथं प्रॅक्टिकल दिलेले आहेत, एक्सपेरिमेंट म्हणलेलं आहे आणि खाली स्पॉटिंग म्हणलेलं आहे. असे काही प्रॅक्टिकल्स जे डिलीट केलेले आहेत ती प्रॅक्टिकल्स सुद्धा थोडक्यात तुम्ही बघा. आता या पद्धतीनं 11वी मध्ये तुम्ही बायोलॉजीचा स्टडी करताना कोणत्या स्वरूपामध्ये स्टडी करायचा आहे, कोणत्या स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे त्यानुसारच तुम्ही स्टडी करा. इथं ऑनलाईन टीचिंग म्हणजे ऑनलाईन टीचिंगमध्ये रयत शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथं ऑनलाईन टीचिंग रयत शिक्षण संस्थेमार्फत जे केलं जातं त्याच्यामधून विद्यार्थ्यांना लर्निंग त्यांचं होणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे शिक्षकांचं जे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे त्या मार्गदर्शनामधून तुम्हाला योग्य दिशा मिळणार आहे. त्यामुळं संस्थेनं सांगितलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही रोज जी तुम्हाला येणारी व्हिडिओ असेल किंवा टेस्ट असेल तो व्हिडिओ पहा, टेस्ट सोडवा. बोर्ड पॅटर्नचे क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये देणार आहेत. ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. थोडा थोडा तुम्ही स्टडी गेल्यानंतर तुम्हाला पुस्तकाचं पूर्ण स्टडी केल्यासारखा होईल. या पद्धतीने तुम्ही थोडे थोडे पॉइंट स्टडी करत चला. थँक्यू.